पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्यांची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी से भगवानो तुमच्या तन्नो दत्त प्रचोदयात् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। थोडा आवाज कमी झाला मला। हॅलो हॅलो एस कमी करून टाका फक्त आवाज वाढवा थोडा। हॅलो हॅलो द्या हॅलो हॅलो सब कमी केला बेस। हॅलो हॅलो हरी हा बस। नाही त्रिभुवने सुख या समान मनवोनि मन स्थिरावले धैर्यले कोवळे पाऊले समान। माय बाप थोडी शांतता बाळगा बरं बाळगोपाळ मंडळी।
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्मान्य संत श्रेष्ठ देहू निवासी तुकोबाराय यांचा आपल्या समग्र काहीतरी आध्यात्मिक जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपला स्वतःचा स्वानुभव काहीतरी या अभंगामध्ये मांडलेला आहे। तुकोबाराय म्हणतात, मी परमात्म्याची वारी केली, भजन केलं, पूजन केलं, या सगळ्यामध्ये मला प्राप्त झालेला जो काही अनुभव आहे, हा अनुभव काहीतरी जगाला सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, मी हे सगळं केलं, वारी केली, भजन केलं, कीर्तन केली, जप केलं, तप केलं, ध्यान केलं, सगळं केलं, पण हे सगळं केल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये काय स्थित्यंतर निर्माण झालं, माझी काय अवस्था निर्माण झाली, या अवस्थेचं प्रतिपादन प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। मायबाप तुकोबारायांचा हा स्वानुभव आपल्या सर्व सकळ सामान्य जीवाला अत्यंत काहीतरी फायदेमंद आहे। मायबाप आज पाहायला गेलो तर सगळं जग परमार्थ करताय, सगळे देवदेव करताय, सगळे काहीतरी भक्ती मार्गामध्ये आहेत। एक काळ असा होता की कीर्तनाला 10 माणसं नव्हती, आज 10,000 लोक कीर्तनाला आहेत। पूर्वी यांच्या समग्र कालखंडामध्ये तुकोबारायांच्या काळातला जो काही समाज होता, त्या समाजाची जी काही स्थिती होती, एक परमार्थिक जी काही अवस्था होती, ती अवस्था आणि आताची अवस्था मायबाप जमीन आसमानाचा काहीतरी फरक झालेला आहे। सगळं जग काहीतरी परमार्थ करत असताना दिसतंय, पण तरी सुद्धा काहीतरी माणसामध्ये माणसं माणसासारखी वागताना दिसत नाही, आणि म्हणून काहीतरी साधू संतांना या जगाचा खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं धिक्कारी करतात की एवढं सगळं करत असताना मला सांगा, तुकोबाराय जे जे करत होते ते सगळं आता समाज करतोय की नाही? तुकोबाराय वारी करत होते, आपणही वारी करतोय, तुकोबाराय भजन करत होते, आपणही भजन करतोय, तुकोबाराय कीर्तन करत होते, आपणही कीर्तन करतो, पण आम्हाला आजही समाज कुठल्या अंगानं आम्हाला माणूस मानायला तयार नाही। म्हणजे लक्षात घ्या, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, ओल्या पड्याल त्याच्या माणूस शोधतो मी। मायबाप माणसं शोधण्याकरता एक म्हणजे अत्यंत जो कवी आहे तो माणसं शोधण्याकरता माणसं जमली होती त्या गर्दीमध्ये गेला। मायबाप गर्दीत गेला, त्याला वाटलं या गर्दीमध्ये मला माणसं दिसतील, माणसं काहीतरी मिळतील। गर्दी कोणाची होती? जनावराची नाही मायबाप, गर्दी होती माणसाचीच। गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, माणसांचीच गर्दी असताना त्यानं सर्व काहीतरी निरीक्षण केलं, पण त्या कोणत्याही निरीक्षणात माणसांच्या गर्दीत त्याला माणूस भेटला नाही, आणि म्हणून त्यानं खंडोबाटेकडे आपली वाटचाल केली। म्हटलं मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे, त्या मंदिरात तरी माणसं भेटतील। आता मंदिरात माणसंच असतात ना, म्हणून मंदिरात आला ते, आणि मंदिरात आल्याच्या नंतर तिथं शोध सुरू झाला, शोध सुरू झाला। पण मंदिराच्या 4 भिंतीच्या आतमध्ये सुद्धा गर्दी माणसांचीच होती, हो माणसांचीच गर्दी होती, पण त्या मंदिरातल्या गर्दीत सुद्धा काहीतरी त्याला माणूस सापडला नाही। याचा सरळ सरळ अर्थ काय घ्यायचा तो आपण घेऊन टाका मायबाप, कारण याचा अर्थ असा आहे, आम्ही मंदिरात जरी असलो तरी मंदिरात जाऊन सुद्धा आम्ही माणसासारखे वागत नाही। आज एक तुम्हाला सांगू का मायबाप, जनावरांनी आपला धर्म सोडला नाही आणि माणसं मात्र सोडल्याशिवाय राहिली नाही मायबाप। एक तुम्हाला सांगू, धर्म कशावर अवलंबून आहे? मायबाप
हा संपूर्ण काय आता आता सगळीकडे काहीतरी सुरू झाली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. पर्यावरण हे कशावरती अवलंबून आहे बाबा? तुम्ही धर्म जोपासलात तर धर्मावरती पर्यावरण अवलंबून आहे. लक्षात घ्या. आज तुम्ही सांगता, आज आपण धर्म सोडला मायबाप, आणि मे महिन्यात सुद्धा मायबाप काय पडतो, किंवा मे महिन्यात पाऊस पडतोय की नाही? नको त्यावेळेला पाऊस पडायला लागला. सगळ्या हद्दा काहीतरी सोडल्या मायबाप. आज थंडीचा दिवस सुरू आहे पण प्रचंड गरमी आहे. काही झालं, संतुलन राहिलं नाही. का राहिलं नाही याचं कारण आहे आम्ही धर्मानं वागणं सोडलं मायबाप. तुम्ही धर्म जोपासला तर त्याचा परिणाम वातावरणावरती होतो आणि समग्र काहीतरी या सगळ्या सृष्टीवरती होतो मायबाप. धर्म जोपासायचा कोणी? तो धर्म सांभाळणारा दुसरा तिसरा कोण नाही, ते सगळे तुम्ही आम्ही आहोत. माणसानं धर्म काहीतरी सांभाळावा लागतो. एक लक्षात घ्या, माणसानं ज्या वेळेला इतर जीवावरती ज्या वेळेला खऱ्या अर्थानं हुकूमत गाजवायला सुरुवात केली, नको ते खाऊ लागला, पिऊ लागला मायबाप. एक तुम्हाला सांगू का, माझा वारकरी संप्रदाय सांगतो, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा विश्वाला दिलेला वारकरी संप्रदायाला महामंत्र आहे मायबाप. काय घ्यावं अन्य संप्रदायाने ते या मंत्रातनं घ्यावं. संप्रदाय पुष्कळ आले महाराष्ट्रामध्ये दादा, पुष्कळ आले, पण सगळ्या पंथावाल्यांना एक वारकरी संप्रदायाचा हा जो काही मंत्र आहे तो काय देऊन जातो मायबाप? विचार केला तर कळेल, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. बस परमार्थ तिथंच आहे. आणि आपण आज काय करतोय? म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुकोबारांनी केलं ते आपण करत नाही. आपल्याला फिरून फिरून तिथंच यायचंय. मला आगोंडे महाराजांनी सांगितलं, गेलं गणपतीचं मंदिर, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल ते कसं राहील? नाही, तेही गेलं, तेही पडलं, पण त्याच्यातला चमत्कार तुम्हाला मी सांगून जातो मायबाप. किल्लारी अख्खं सगळं मातीमोल झालं, मंदिर सुद्धा काहीतरी माझ्या बाप्पाचं पडलं, पण बाप्पाची मूर्ती तशीच उभी होती मायबाप. किल्लारी अख्खं काहीतरी मातीत गेलं. कारण काय? 82 बोकडांचा बळी घेतला मायबाप. आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याकरता जर का तुम्ही इतर जीवाला त्रास देत असाल, आपला धर्म सोडून जर जनावरासारखे वागत असाल, तर धर्म तुम्हाला क्षमा करायला तयार नाही. विठ्ठला आणि म्हणून खाना पिणाऱ्यांनी लक्ष द्या मायबाप. आतापर्यंत 2 नळी, आपल्याला म्हणतात तुमच्या 10 पुरणपोळी, आमची 1 नळी. आपल्याला म्हणतात की तुमच्या 10 पुरणपोळ्या, आमची 1च नळी. बस दादानो, नळ्या तोडणाऱ्यानो लक्षात घ्या, नियत तुम्हाला कधीच माफ करणार नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून तामिळनाडूला जो राहिलं की काय झालं तामिळनाडूला, असाच प्रसंग आला. असाच का आला मायबाप? या भारत देशाच्या आता असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संसद मध्ये एक सुंदर असा मुद्दा पास केला की या भारत वर्षामध्ये गोहत्ती बंदीचा सुंदर असा करार केला. म्हणजे तो पारित सुद्धा केला, GR काढला. एका रात्रीत गो बंदी म्हणजे गोहत्या बंदी झालीच पाहिजे. ज्यांना ज्यांना जमलं नाही, मोदी साहेबांनी एका रात्रीत करून दाखवलं मायबाप. पण त्या तामिळनाडूच्या जास्त काहीतरी धर्मावरती स्वाभिमान असणाऱ्या मुसलमान लोकांनी आपल्याच आई असणाऱ्या हिंदू धर्माची आई गाय, त्या गाईला चौकात चौकात कापली मायबाप. कशा करता? केवळ मोदी साहेबांच्या याला विरोध दर्शवण्याकरता चौकात चौकात काहीतरी गाय कापली गेली मायबाप. चौकात चौकात तिला शिजवलं गेलं आणि चौकात चौकात या हरामखोरांनी बसून खाल्लं. दुसऱ्याच दिवशी मायबाप तामिळनाडू आलं की नाही फयांदे गेलो, हत्याचं नव्हतं झालं. मी किती सांगितलं तिथंच येईन मायबाप. तुम्ही काहीतरी धर्माच्या विरुद्ध जर आपण वागलात तर धर्म तुम्हाला काहीतरी, तुम्ही धर्माने जगा
धर्म तुम्हाला जगवल्याशिवाय राहणार नाही, पण तुम्ही अधर्मानं काहीतरी जगण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मायबाप आम्ही धर्म या धर्मानं न वागल्यामुळं आज आमची संस्कृती बिघडली गेली. आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं आज आमच्या शरीराला चिमटा घेऊन पाहण्यासारखं आहे की मी खरंच धार्मिक आहे का. म्हणे दंबे करू भक्ती सोंग जाऊ जना अंतरी वासना वेगळी आहे. अरे डोक्यावर टोपी आहे पण डोक्याच्या आतमध्ये काय आहे. वरती चांगले सफेद कपडे, आत किती चांगलं आहे. दंबे करू भक्ती लोकांना दाखवायला काहीतरी परमार्थिक आहे असायला. आणि म्हणून मी माझं नेहमीचं वाक्य आहे, वारकऱ्यानं दिसावं का असावं, असलं पाहिजे. आणि आज खेळ कशावरती चाललाय, कडक स्त्रीवरती चाललाय. आणि म्हणून मायबाप आम्ही बदललो. एक तुम्हाला सांगतो दादा, आम्ही सुटलो नाही त्याच्यातनं. आज कीर्तनकारानं सुद्धा काहीतरी जाग्यावर येणं गरजेचं आहे, गाणाऱ्यांनी वादकाने सुद्धा जाग्यावर येणं गरजेचं आहे. आणि बसलेल्या समाजाने तर आमच्यापेक्षा 10 पावलं जाग्यावर येणं गरजेचं आहे. विठाला मार्क लिस्ट आपल्या हातात पडतं, त्याच वेळेला मुलगा शाळेत जाऊन मोबाईल खेळतोय का नुसत्याच झिपऱ्या काहीतरी करून शिट्या मारत बोंबलत हिंडतोय, हे कुठंतरी आपण तपासलं पाहिजे मायबाप. आणि म्हणून मायबाप आपल्या मुलांना आपण बरेच अगदी याच्यापेक्षाही काहीतरी लाड करतो मायबाप, पण लाड करा, जरूर करा, पण आपलं पोरग शाळेत जाऊन करतंय काय ह्याची जशी म्हणजे आपल्याला ती देखरेख करणं गरजेचं आहे ना. तसं आम्ही परमार्थिक आहोत, आम्ही काहीतरी वारकरी आहोत, आम्ही काहीतरी भक्ती करणारी मंडळी आहोत, पण आज आमच्या जीवनातली स्थिती बदलली का नाही, का आमचा दुःख पाठ सोडायला तयार नाही, याचा कधीतरी ढांडोळा घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या जीवनामध्ये भक्ती केली, वारी केली, प्रपंच करत असताना परमार्थ केला, माझ्या जीवनामध्ये मी निवांत का बरं झालो, याचं कारण आहे मी त्या परमात्म्याची माझ्या अंतःकरणामध्ये पावलं काहीतरी हृदयस्थ करून ठेवली मायबाप. मी माझा मन, लक्षात घ्या काय तुकोबाराय पहिल्या अभंग चरणामध्ये सांगतात, माझ्या परमार्थिक काहीतरी सगळ्या काहीतरी हा जो काही मी व्याप केला, त्या व्यापातनं मला काय फळ भेटलं, या फळाचा काहीतरी जगाला म्हणजे खऱ्या अर्थानं ते जगापुढे मांडत असताना ही फळ प्राप्ती माझं जीवन कळसाचं झालं, याचं कारण सांगताना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ते सांगतात की मी माझं मन हे काय केलं, माझं मन स्थिरावलं. ते कुठं स्थिरावतं याचा मी ढांडोळा घेतला. अभंगाचं प्रथम चरण. नाही त्रिभुवनी सुखान मला, नाही त्रिभुवनी सुखयास नाही काम तुका म्हणाला पंगदेवा, तुका म्हणाला पंगदेवा, Thank you.
आहे, पण मायबाप आजही परमार्थ करून आम्हाला सुख मिळत नाही, तर परमार्थाच्या नावाखाली काही सोंग ढोंग चाललेली तर नाहीत ना, याचा कधीतरी आपल्याला परामर्श काहीतरी घेता आला पाहिजे. का सुख प्राप्त झालं नाही? मायबाप अख्खा वेद संत पुराण आपल्याला सांगून काहीतरी थकली मायबाप. जगामध्ये फक्त आणि फक्त परमात्म्याच्या चरणाशी सुख आहे. संतांनी आम्हाला वासुदेवाच्या रूपाला सकाळी जागृत करून सांगितलं मायबाप, उठा जागे वारे आता, अरे जन्माने मृत्यूच्या या टाळाचा अर्थ आज काहीतरी मी तर खंडोबा टेकडीमध्ये सांगून जातो मायबा. टाळाला दोन काहीतरी आहे, एक उजव्या हातात आहे, एक डाव्या हातात आहे मायबा. टाळ टाळ टाळ, जन्म मृत्यू टाळ, याचं नाव टाळ. कळलं? तुम्हाला जन्म आणि मृत्यू जर टाळायचा असेल तर लक्षात घ्या, आमच्या उजव्या हातात आहे जन्म आणि डाव्या हातात आहे दुसरा टाळ मृत्यूचा. आम्ही भजन केलं की आमचा जन्मही काहीतरी आम्ही मुक्त होतो, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, आमचं जन्म मरणाची काहीतरी यातायात संपवण्याची ताकद वारकरी संप्रदायाच्या या टाळामध्ये आहे. हे समाजाला विसरून चालता येणार नाही. उठाला